अमरावती जिले में नकली सोयाबीन बीज का मामला किसानों के लिए बड़ी परेशानी बन गया है। खराब बीज की वजह से कई किसानों की फसल प्रभावित हुई है। इसी मामले को लेकर विधायक रवि राणा ने नुकसानग्रस्त किसानों के खेतों का दौरा किया और उनकी समस्या सुनी। रवि राणा ने आरोप लगाया कि किसानों के साथ धोखाधड़ी करने वाले बूस्टर कंपनी के खिलाफ सख्त कार्रवाई होनी चाहिए। उन्होंने मांग की कि कंपनी के संचालक को तत्काल गिरफ्तार कर जेल भेजा जाए। साथ ही चेतावनी दी कि यदि कृषि मंत्री ने इस मामले में जल्द हस्तक्षेप नहीं किया तो वे किसानों के साथ सड़क पर उतरकर आंदोलन करेंगे। उन्होंने सरकार से प्रभावित किसानों को दोबारा बुआई के लिए तत्काल गुणवत्तापूर्ण सोयाबीन बीज उपलब्ध कराने की भी मांग की है। भाकुली तालुक्यामध्ये आणि अमरावती तालुक्यामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये बूस्टर कंपनीच्या माध्यमातून जी शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे ती स्वतः या ठिकाणी शेतकऱ्यांसोबत शेतामध्ये बूस्टर कंपनीने ज्या पद्धतीनं बोगस बियाणं सोयाबीनचं दिलंय इथे आता शेतकऱ्यांच्या घरचा या ठिकाणी हरभरा माल दिसत आहे, तूर दिसत आहे, ते त्यांच्या घरी असलेली त्यांनी पेरल्यामुळं ते आज उगवली आहे। पण बूस्टर कंपनीनं दिलेलं सोयाबीनचं बियाणं एक सुद्धा या ठिकाणी दाना सुद्धा निघाला नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। म्हणून या ठिकाणी कृषी अधिकारी आहे, तहसीलदार आहे, एसडीओ आहे, सगळे शेतकरी आहे, सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मी आपल्या माध्यमातून राज्याच्या कृषी मंत्र्यांना संदेश देत आहे की कृषी मंत्र्यांनी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये संभाजीनगरमध्ये जे बूस्टर कंपनीचं जे ऑफिस आहे किंवा कारखाना आहे त्या ठिकाणी ताबडतोब सील लावलं पाहिजे। बूस्टर कंपनीचा जो मालक आहे त्याला त्याच्या हाताला हतकड्या लावल्या पाहिजे, त्याला जेलामध्ये टाकलं पाहिजे। कारण की शेतकऱ्याची फसवणूक, ज्या शेतकऱ्याला आपण शेतकरी राजा म्हणतो त्या राजाची जर या राज्यामध्ये फसवणूक होत असेल, राज्यामधली कंपनी फसवणूक करत असेल तर त्या ठिकाणी त्याला जेलामध्ये टाकणे, कारवाई करणे, ब्लॅकलिस्ट करणे आणि ताबडतोब या शेतकऱ्यांचं आता हे बिल आहे सगळे बूस्टर कंपनीचे, हे बिल जरी तुम्ही पाहिले त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण लोकांनी कर्ज काढून उधार घेऊन हे बियाणं विकत घेतलं, खतं घेतले, पूर्ण शेताची मशागत केली, पूर्ण शेत रेडी केलं आणि त्या ठिकाणी पेरण्यानंतर जर त्याचा सोयाबीनचा एक दाना निघत नसेल तर या शेतकऱ्याची फसवणूक झालेली आहे। म्हणून याच्यामध्ये आज या जिल्ह्यामध्ये फिरत असताना शेतकऱ्याच्या भावना जेव्हा पाहत आहे, व्यथा जाणत आहे, ह्या जर शेतकऱ्याच्या व्यथा कृषी मंत्र्यांनी महाराष्ट्राच्या जाणल्या नाही तर याच्यावर तीव्र आंदोलन होईल आणि या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये असलेली कंपनी महाराष्ट्राच्या शेतकऱ्याची फसवणूक होत असेल तर हे कोणीही खपून घेणार नाही आहे। म्हणून या ठिकाणी जोही खर्च शेतकऱ्याचा पूर्ण लागलेला आहे पेरणीपर्यंतचा तो पूर्ण खर्च त्या बूस्टर कंपनीनी या जिल्हा कृषी अधिकाऱ्याकडे संपर्क करून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना एकत्र जमा करून त्या ठिकाणी त्यांचा वाटप केला पाहिजे। अन्यथा या ठिकाणी तीव्र आंदोलन शेतकऱ्यांच्या वतीने केलं जाईल। याची नोंद महाराष्ट्राचे कृषी मंत्री भरणे साहेबांनी घेतली पाहिजे। काल मुख्यमंत्र्यांशी मी बोललो, 2 दिवसाआधी प्रकाशभाऊ साबळे, आमचे मंगेशभाऊ इंगोले, सगळ्या लोकांनी जेव्हा आंदोलन केलं तेव्हा ताबडतोब मी मुख्यमंत्र्यांशी बोलून त्याच्यावर गुन्हा दाखल करून घेतला आणि गुन्हा दाखल करून तेव्हा पहिलं आंदोलन सगळ्या आपल्या कार्यकर्त्यांनी केलं, शेतकऱ्यांनी केलं आणि त्या आंदोलनामध्ये ताबडतोब त्याच्यावर गुन्हा दाखल करून अजूनपर्यंत त्या बूस्टर कंपनीच्या मालकाला अरेस्ट केलं नाही। हे दुर्भाग्य आहे। म्हणून या सगळ्यांची मागणी एक तर त्याला अरेस्ट करा किंवा शेतकऱ्याचे पैसे जे नुकसान झालेलं आहे ते पूर्ण पैसे त्यांना वाटप करा, ही माझी आपल्या माध्यमातून कृषी मंत्र्याला मागणी आहे। कृषी मंत्र्यापर्यंत हा आवाज शेतकऱ्यांचा पोहोचवायचा आहे म्हणून या ठिकाणी मी ही मागणी करत आहे।